मराठा लाईट इन्फंट्री स्नेहसंमेलन 2026 सातारा. मराठा लाईट इन्फंट्रीचा इतिहास म्हणजे शौर्य, शिस्त आणि त्यागाची एक ज्वलंत गाथा. याच वीर परंपरेला उजाळा देण्यासाठी आणि जुन्या स्मृतींना पुनरुज्जीवित करण्यासाठी नुकताच राजधानी सातारा येथे एक अभूतपूर्व सोहळा संपन्न झाला. 2. कार्यक्रमाचे स्वरूप आणि उपस्थिती. 26 मार्च 2026 रोजी आयोजित या स्नेहसंमेलनासाठी संपूर्ण भारतातून तब्बल 800हून अधिक माजी सैनिक आणि अधिकारी एकत्र आले होते. 1990 पासूनचे युनिटचे कमांडिंग ऑफिसर्स, कर्नल, ब्रिगेडियर आणि जनरल रँकचे निवृत्त अधिकारी या सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते. या सर्वांच्या उपस्थितीने सातारा नगरीत जणू रणधुरंधर योद्ध्यांचे मेळावेच भरले होते. नियोजन आणि टीम. द सातारा ग्रुप. या भव्य कार्यक्रमाचे शिवधनुष्य सातारा ग्रुपने उचलले होते. आदरणीय कर्नल डी. कुलकर्णी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नामदेव जाधव आणि त्यांच्या पूर्ण टीमने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या सोहळ्याचे नियोजन केले. माजी सैनिकांचा सन्मान, त्यांची निवास व्यवस्था आणि प्रत्येक बारीकसारीक गोष्टीची दखल घेतल्यामुळेच हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला. 4. सोहळ्याचे यश आणि माध्यमांची दखल. जेव्हा अनेक वर्षांनंतर जुने सहकारी एकमेकांना भेटले तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि डोळ्यांतील अभिमान शब्दांत व्यक्त करणे कठीण होते. या स्नेहसंमेलनाची चर्चा केवळ सातारा जिल्ह्यातच नाही तर वृत्तपत्रांमधूनही मोठ्या गौरवाने झाली. सातारा ग्रुपच्या या यशस्वी नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 5. समारोप कन्क्लुजन. शौर्याची ही परंपरा अशीच अखंड राहो. 4 मराठा लाईट इन्फंट्रीच्या या वीर जवानांना आमचा मानाचा मुजरा. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोल श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. मराठा स्नेहसंमेलन शाही स्वागत सोहळा. प्रवेशद्वार दृश्य. राजधानी सातारा नगरीत जणू शौर्याचा सोहळाच अवतरला होता. मराठा लाईट इन्फंट्रीच्या या स्नेहसंमेलनासाठी येणाऱ्या प्रत्येक वीर जवानाचे आणि माजी सैनिकांचे स्वागत सातारा ग्रुपने अत्यंत शाही थाटात केले. वाजंत्री आणि तुतारी. शुभ्र पोशाख आणि करारी बाणा घेऊन येणाऱ्या या रणधुरंधरांचे आगमन होताच तुतारीच्या ललकारीने आणि ढोल ताशांच्या गजराने आसमंत दणाणून गेला. प्रत्येक पावलावर जाणवत होती ती युनिट बद्दलची ओढ आणि सैनिकी शिस्त. गुलाबाचे पुष्प देऊन सन्मान. विज्युअल. सातारा ग्रुप स्वागत करताना केवळ औपचारिकता म्हणून नव्हे तर अंतःकरणापासूनच्या आदरापोटी सातारा ग्रुपच्या प्रत्येक सदस्याने येणाऱ्या प्रत्येक बांधवाचे गुलाबाचे पुष्प देऊन स्वागत केले. एका फुलाच्या स्पर्शाने जुन्या आठवणींना पुन्हा एकदा बहर आला आणि साताऱ्याच्या भूमीत जणू एक प्रेमाचा आणि एकतेचा मळा फुलला. सातारा ग्रुपचे नियोजन. अभिमानाने सांगा, या स्वागताच्या नियोजनामागे सातारा ग्रुपची अपार मेहनत आणि कर्नल डी. कुलकर्णी साहेबांचे मार्गदर्शन स्पष्टपणे दिसत होते. हवालदार नामदेव जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रत्येक पाहुण्याला दिलेला हा जिव्हाळा या सोहळ्याचे सर्वात मोठे यश ठरला. अशा या भव्य स्वागताने सुरू झालेला हा सोहळा प्रत्येकाच्या मनात कायमस्वरूपी घर करून गेला. आजचा हा सोहळा केवळ जवानांचा नाही तर त्या खंबीर हातांचाही आहे ज्यांनी आम्हाला सदैव आधार दिला.
आमच्यासोबत आलेल्या आमच्या आदरणीय माता, भगिनी आणि अर्धांगिनी, ज्यांच्या त्यागामुळे आणि खंबीर साथीमुळेच आम्ही देशसेवेचे व्रत निर्विघ्नपणे पार पाडू शकलो. सीमेवर लढताना असो किंवा निवृत्तीनंतरचे आयुष्य जगताना या शक्ती स्वरूपिणींचे योगदान शब्दांच्या पलीकडले आहे. घराची सर्व जबाबदारी आपल्या समर्थ खांद्यावर पेलून आम्हाला कर्तव्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या या सर्व माता भगिनींचा सन्मान करताना आज 4 मराठा लाईट इन्फंट्रीचा आणि सातारा ग्रुपचा ऊर अभिमानाने भरून येत आहे. गुलाबाचे पुष्प देऊन या माऊलींचे स्वागत करताना त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य हीच आमच्यासाठी सर्वात मोठी ऊर्जा आहे. तुमच्या धैर्याला, तुमच्या सोशिकतेला आणि तुमच्या अढळ विश्वासाला आमचा हा मानाचा मुजरा. तुम्ही आहात म्हणून आमचे घर आणि आमचा देश सुरक्षित आहे. 4 मराठा परिवाराच्या या सर्व आधारस्तंभांना कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात तेजोमय प्रकाशाने व्हावी ही आपली भारतीय संस्कृती. आजच्या या ऐतिहासिक स्नेहसंमेलनाचा मंगलारंभ करण्यासाठी 4 मराठा लाईट इन्फंट्रीचे मानबिंदू आणि आदरणीय लेफ्टनंट जनरल PR गंगाधरण साहेब व इतर उपस्थित वरिष्ठ मान्यवर दीप प्रज्वलन करत आहेत. हा दीप केवळ प्रकाशाचे प्रतीक नाही, तर तो आपल्या युनिटच्या धगधगत्या इतिहासाचा, बलिदानाचा आणि परंपरेचा साक्षीदार आहे. ज्याप्रमाणे समयची ज्योत अंधार चिरून प्रकाशाचा मार्ग दाखवते, त्याचप्रमाणे या मान्यवरांचे नेतृत्व आणि मार्गदर्शन आम्हा सर्व सैनिकांसाठी सदैव दीपस्तंभ ठरले आहे. या मंगलमयी प्रकाशात 4 मराठा कुटुंबातील ऋणानुबंधांची ही ज्योत अशीच तेवत राहो, हीच ईश्वराकडे प्रार्थना. ज्ञानाचा, शौर्याचा आणि एकतेचा हा प्रकाश आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येवो. मंगलमय दीप प्रज्वलन आणि मंगलमय सोहळा. एकाच ताटात जेवलेले, एकाच बॅरेकमध्ये राहिलेले आणि सीमेवर खांद्याला खांदा लावून लढलेले हे वीर पुन्हा एकदा आपल्या कंपनी आणि युनिटच्या ग्रुपमध्ये एकत्र येत आहेत. अल्फा, ब्राव्हो, चार्ली, डेल्टा. प्रत्येक कंपनीचा आपला एक वेगळा तोरा आणि आपला एक वेगळा अभिमान. कॅमेऱ्याच्या एका क्लिकमध्ये आज केवळ फोटो कैद होत नाहीयेत, तर कित्येक वर्षांच्या आठवणी, ते जुने किस्से आणि तोच जिगरीबाणा पुन्हा एकदा जिवंत होत आहे. 4 मराठा परिवाराचे हे एकत्रित दृश्य पाहून असे वाटतेय की काळ जणू तिथेच थांबला आहे. निवृत्तीनंतरही आपल्या युनिट बद्दलची ही ओढ आणि सहकाऱ्यांबद्दलचे हे प्रेम पाहून ऊर अभिमानाने भरून येतो. हे केवळ ग्रुप फोटोज नाहीत, तर हे आपल्या एकतेचे, शिस्तीचे आणि 4 मराठा लाईट इन्फंट्रीच्या अभेद्य कुटुंबाचे जिवंत पुरावे आहेत. जेव्हा अनुभवी नेतृत्व आपल्या बटालियनला संबोधित करते, आदरणीय लेफ्टनंट जनरल PR गंगाधरण साहेब आणि इतर मान्यवर जेव्हा मार्गदर्शन करतात, 4 मराठा लाईट इन्फंट्रीचे मानबिंदू आदरणीय लेफ्टनंट जनरल PR गंगाधरण साहेब आणि उपस्थित वरिष्ठ मान्यवर आज आपल्या बटालियनला संबोधित करत आहेत. निवृत्तीनंतरही आपल्या युनिट बद्दलची तीच निष्ठा, तोच करारी बाणा आणि तीच शिस्त त्यांच्या प्रत्येक शब्दात जाणवत आहे. आपल्या मार्गदर्शनातून साहेबांनी केवळ जुन्या आठवणींना उजाळा दिला नाही, तर 4 मराठाची शौर्यगाथा आणि ड्युटी फर्स्ट हे मूल्य पुढील पिढीसाठी किती महत्त्वाचे आहे याची पुन्हा एकदा जाणीव करून दिली. संपूर्ण बटालियन आज मोठ्या आदराने आणि शांततेने हे विचार ऐकत आहे. हे केवळ भाषण नसून एका अनुभवी योद्ध्याने आपल्या कुटुंबाला दिलेला मोलाचा सल्ला आणि आशीर्वादाची थाप आहे. साहेबांचे हे शब्द प्रत्येक जवानाच्या मनात देशप्रेम आणि युनिट बद्दलचा अभिमान पुन्हा एकदा जागृत करत आहेत. साहेबांच्या मार्गदर्शनाने हा सोहळा खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण ठरला. 4 मराठा विजय असो.
ऐसा यार कहाँ ऐसा यार आना। ये नंबर 1 यारी है, ये नंबर